एकेकाळी शांत, सुरक्षित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा पूर्ण करणारे वसमत आज मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अक्षरशः हतबल झाल्याचं चित्र आहे. शहराचा विकास होत असल्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना रोज नव्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाण्याची समस्या, वीज, स्वच्छता नाही, सुरक्षा नाही, मग नेमकं आहे तरी काय, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे. पाण्यासाठी नागरिकांची भटकंती करावी लागत असून कोट्यावधी रुपये खर्च करून जलजीवन मिशन, विविध पाणी पुरवठा योजना आणि नवीन पाईपलाईनची कामं झाली, पण आजही अनेक भागातील नळ कोरडे आहेत. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि सर्वसामान्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. योजना पूर्ण झाल्याचं दाखवलं जातं, मात्र पाणी कुठे गेलं याचं उत्तर कोणाकडेच नाही. वीज पुरवठ्याचा खळखंडोबा, महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कधीही वीज जाते, किती वेळ जाणार याची माहिती नसते. विद्यार्थ्यांचं शिक्षण, व्यापाऱ्यांचा व्यवसाय आणि घरगुती जीवन विस्कळीत झालं आहे. लोकप्रतिनिधी मात्र या ज्वलंत प्रश्नांवर मौन बाळगून असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा, शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, तुंबलेला नाला, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी आणि दुर्गंधी यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च होत असल्याचं सांगितलं जातं, पण शहराची अवस्था पाहता तो पैसा नेमका कुठे खर्च होतो असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुन्हेगारी वाढते, नागरिक भयभीत. घरफोडी, चोरी, हाणामारी, मारामाऱ्या आणि इतर गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रात्रीच्या वेळी अनेक भागांमध्ये अंधार आणि अपुरी सुरक्षा यामुळे गुन्हेगारांचे फावते असल्याची चर्चा आहे. शहरातील पाणी, वीज, स्वच्छता आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित ती तत्परता दिसून येत नाही. निवडणुकांमध्ये मोठमोठी आश्वासनं दिली जातात, पण निवडणुका संपल्यानंतर नागरिकांच्या समस्या वाऱ्यावर सोडल्या जात असल्याची भावना जनतेमध्ये आहे. वसमतकरांचा थेट सवाल, कर भरतो आम्ही, त्रासही सहन करतो आम्ही, मग सुविधा कोणाला मिळतात? आज वसमतकरांना विकासाच्या घोषणा नको आहेत, तर नळाला पाणी, घरात वीज, स्वच्छ रस्ते आणि सुरक्षित वातावरण हवं आहे. अन्यथा स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनी आधी वसमतला मूलभूत सुविधा असलेलं शहर तरी बनवावं अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. काय होतं वसमत आणि काय झालं वसमत हा प्रश्न आता फक्त चर्चेचा विषय राहिलेला नाही, तर तो हजारो नागरिकांच्या दैनंदिन वेदनेचा आवाज बनला आहे. नवीद अहमद, वसमत यांची रिपोर्ट. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.